बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली। या घटनेचे पडसाद फक्त राज्यभर नव्हे तर संपूर्ण देशभर उमटले। या संपूर्ण घटनेनंतर या संपूर्ण प्रकरणात फक्त बीडचे सरपंच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली हा मुद्दा नव्हता, तर या संपूर्ण प्रकरणामध्ये किती निर्घुणपणे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली हा मुद्दा हायलाइट केला गेला। ही घटना घडल्यानंतर बीडमधूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून निषेध नोंदवले गेले। प्रतिक्रिया सर्व बाजूने उमटत होत्या। राजकीय वातावरणही यावरून तापलेलं दिसून येतंय। वाल्मिक कराडांवर या प्रकरणात बोट उचलली गेली, वाल्मिक कराडांकडे बोट केली गेली आणि वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांच्यावरही बोट दाखवली गेली आणि यावरून धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद देऊ नये इथपर्यंतचं हे राजकारण तापलेलं आहे। तर ही घटना घडल्याच्या काही दिवसानंतर मराठा क्रांती मोर्चाने मनोज जरांगे पाटील, सुरेश धस यांच्यासारख्या महत्त्वाच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा मराठा क्रांती मोर्चाने मूकमोर्चा काढलेला होता। एकंदरीत अशा पद्धतीने राज्यभर पडसाद उमटत असताना सोशल मीडियावर संतोष देशमुखांच्या हत्येचे संतोष देशमुखांचे काही फोटोज आणि काही व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत होते, ज्यामध्ये संतोष देशमुखांच्या संपूर्ण अंगावर वार केलेले होते, त्यांच्या संपूर्ण अंगातून रक्त होत होतं, वेगवेगळे अवजार त्यांच्या अंगावर त्यांची हत्या करताना वापरले गेलेले असतील असा अंदाज त्या व्हिडिओजच्या माध्यमातून आणि फोटोजच्या माध्यमातून वर्तवला जात होता। मात्र आता संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराड शरण गेल्यानंतर आणि त्याचबरोबर आणखी 3 आरोपींना पोलिसांनी कोठडीत ठेवल्यानंतर पोलीस कोठडी केल्यानंतर आता समोर आलेला आहे की कोणकोणत्या अवजारांनी संतोष देशमुख यांच्यावर हल्ला केला गेला, कोणकोणती अवजार संतोष देशमुखांच्या हत्येत वापरली गेली, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढेही पाहणार आहोत। अमानुष मारहाण करतानाचे व्हिडिओ आता एसआयटीने रिकव्हर केलेले आहेत। आरोपींच्या फोनमध्ये मारहाण करतानाचे हे व्हिडिओ होते जे एसआयटीला सापडलेले आहेत आणि त्यांनी ते रिकव्हर केलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुखांना निर्दयीपणे मारताना दिसून येत आहेत आणि पाशवी आनंद लुटत आहेत। म्हणजे संतोष देशमुखांचा खून असताना, त्यांच्यावर वेगवेगळ्या हत्यारांनी वार केला जात असताना, त्यांचा खून करत असताना किती निर्दयीपणे निर्गुणपणे या आरोपींनी त्याच्यातून आनंद लुटण्याचा प्रयत्न केला। एका प्रकारे त्यांनी त्यांची हत्या, संतोष देशमुखांची हत्या ही सेलिब्रेट केली, हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येतं। आणि आणखी त्या व्हिडिओतलं नोंदवण्यासारखं आहे की त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की त्या आरोपींना संतोष देशमुखांच्या हत्येचा अजिबातही पश्चाताप नाहीये, हे त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट होतंय। आता आपण पुढे पाहणार आहोत की संतोष देशमुखांना ज्या अवजारांनी मारहाण केली गेली, जे हत्यार त्यांच्या हत्येसाठी वापरले गेले, ते हत्यार नेमके कोणते होते? देशमुखांना मारहाण करताना 41 इंचाचा एक गॅसचा पाईप, ज्याची एक बाजू काळ्या करदोड्याने मूठ म्हणून तयार केलेली होती। दुसरं अवजार होतं लोखंडी तारेचे 5 क्लस वायर बसवलेली एक गोलाकार मूठ, यासोबतच एक लाकडी दांडा, तलवारीसारखं एक धारदार शस्त्र, 4 लोखंडी रॉड आणि एक कोयता, यासोबतच लोखंडी फायटर आणि धारदार कत्ती, असे 8 अवजार संतोष देशमुखांच्या हत्येसाठी आरोपींनी वापरलेले होते। या प्रकरणी वाल्मिक कराड शरण गेल्यानंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। सुदर्शन घुले, सांगळे आणि वाल्मिक कराड हे सगळेच आरोपी पुण्यात होते आणि पुण्यातून त्यांना अटक झालेली आहे। मगाशीच मी बोलली की वाल्मिक कराड हे स्वतः शरण गेलेले होते, मात्र सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे बालेवाडीतल्या एका हॉटेलमध्ये लपून बसलेले होते। त्याआधी त्यांनी एका मंदिरात शरण घेतलेलं होतं आणि पुण्यातल्या बालेवाडीतल्या त्या हॉटेलमधून पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। आणि सिद्धार्थ सोनवणे याला काही काल पोलिसांनी अटक केली आहे। तर सिद्धार्थ सोनवणे हा बीडच्या मस्साजोगचा जिथले सरपंच संतोष देशमुख होते त्या गावातलाच एक रहिवासी आहे। सिद्धार्थ सोनवणे ह्या संपूर्ण प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांच्या हालचालींचं अपडेट देण्याचं काम, आरोपींना अपडेट देण्याचं काम करत होता, त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आलेली आहे। तर या प्रकरणी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे। तर आता आपण पाहिलं की कोणकोणत्या धारदार शस्त्रांनी संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली, किती निर्घुणपणे त्यांचा खून करण्यात आला। तुम्हाला या एकंदरीत संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा